सुभाष हे बघा मी हे फ्रूट आणले. अच्छा हे वेगळं आहे ना? हा खूप छान आहे रे. हे याला सावर ऍपल बोलतात कोमल. सावर ऍपल इंग्लिश मला मध्ये बोलतात. सावर इंडिया ऍपलच सांगितले. हो का? हो सावर ऍपल असं म्हणजे इथे नाव आहे त्याचं. आणि पण VI मार्केट VI मार्केट बरोबर. आणि याला इथे आणि त्याला इंग्लिश नाव त्याचं आहे सावर सोप. सावर सोप म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने याला ओळखलं जातं. काही ठिकाणी कस्टर्ड ऍपल, काही ठिकाणी पायनॅपल, काही ठिकाणी ऍपल म्हणून पण ओळखलं जातं. याचे मेन जे आहे प्रोडक्शन जे आहे ना अमेरिका, आफ्रिका आणि एशियामध्ये भेटतं. मेनली हे त्याचं प्रोडक्शन इथे होतं. आणि याचे बेनिफिट्स याचे आता हे आता राईप नाही आहे. राईपमध्ये राईप झालं ना, ते राईप झाल्यावरती याच्यामध्ये असं पांढरा व्हाईट कलरचा पल्प असतो. तो पल्प काढून आपण तो त्याच्या सीड्स असतात, सीड पॉइझनस असतात, त्यामुळे सीड्स खायच्या नसतात याच्या. तर सीड्स काढून ते आपण खायचं असतं. आता त्याचे बेनिफिट्स काय काय आहेत? याचे बेनिफिट्स आहेत की हे कॅन्सरला प्रोटेक्ट करतं. कॅन्सर प्रोटेक्ट करतं. नंतर ना याचे जे पानं जे असतात ना, याचे पानं, हे पानं विटॅमिन ए वगैरे असतं, त्यामुळे त्याचा पाला करून पण आपण त्याचा ज्यूस वगैरे घेऊ शकतो. आणि याच्यामध्ये फायबर, खूप प्रमाणात फायबर असतं त्या पल्पमध्ये. नंतर हे डायबेटिक्स प्रोटेक्ट करतं. डायबेटीस ज्या व्यक्तीला डायबिटीज आहे तर ते डायबिटीज कमी करण्यासाठी पण हे फ्रूट खातात. डायबिटीज नंतर याच्या हायपर टेन्शन कोणाला आहे, लेडीजला, मेनली लेडीज ज्या आहेत ना, लेडीजसाठी पण हे खूप बेनिफिट्स देतं. कारण की जसं ज्यांच्या म्हणजे कोणाला हायपर टेन्शनचा त्रास आहे किंवा अजून जे लेडीजचे जे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे त्यांचे, तर त्यांच्यासाठी पण हे खूप बेनिफिट्स देऊन जातं हे फ्रूट्स. आणि मेनली हे जे फ्रूट्स जे आहे ना, याला रामफळ बोलतात. याच्यासाठीच याला रामफळ बोलतात. ओके, तर हे होते रामबाण उपाय आहेत, त्यामुळे याला रामफळ बोलतात. हे असं छान फ्रूट आहे ना, तुम्ही पण जर मिळालं तुम्हाला तर तुम्ही अवश्य घ्या आणि अवश्य खा. हे खूप बेनिफिट देऊन जातं फ्रूट आपल्या हेल्थमध्ये, प्रकृतीसाठी. खूप मेनली कॅन्सरसाठी जे आहे ना, कॅन्सरसाठी खूप फायदेमंद आहे हे फ्रूट. हे ओके, त्यामुळे जरूर खा तुम्ही हे फ्रुट्स. ओके, तर चला तुम्ही पण दुसऱ्या फ्रुट्स, नवीन नवीन फ्रुट्स मध्ये घेऊन या आणि त्याचे बेनिफिट जे आहेत ना ते पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा. काय काय बेनिफिट्स आहेत त्याचे. तुम्हाला जर जे काय बेनिफिट्स माहीत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करून सांगायचे बेनिफिट्स काय आहेत ते. चला नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. आणि तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, द भोसले फॅमिली इन नायजा. आम्ही तुम्हाला नवीन नवीन फ्रूट्स किंवा आमचे जे डेली ॲक्टिव्हिटीज ते नवीन नवीन घेऊन येत जाऊ तुमच्यासाठी. थँक्यू.